छबिलदास लल्लूभाई प्रायमरी स्कूल दादर. स्टँडर्ड फर्स्ट. सब्जेक्ट इंग्लिश. क्लास टीचर मिस्टर संदेश कदम. हेड मिस्ट्रेस मिसेस ब्लांची रॉड्रिग्स. Chapter Farmhouse. So children, our lesson is farmhouse. मुलांनो, आपल्या पाठाचं नाव आहे फार्म हाऊस. फार्म म्हणजे शेत आणि हाऊस म्हणजे घर, म्हणजे शेतातलं घर. या शेतातल्या घरात अनेक वस्तू आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे आपल्याला या चित्रात दिसत आहेत. So there are many things in the picture. There are animals, there are birds, and the important thing is there is a beautiful nature. So children, we will find the thing from the picture. मुलांनो, या चित्रात आपल्याला काय काय दिसत आहे ते आपण आता शोधूया आणि त्या चित्राला आपण क्रमांक देऊया, म्हणजे त्या क्रमांकानुसार आपल्याला त्या चित्राचं इंग्रजीत नाव काय आहे हे समजेल. So let's start. Sun, birds, sky, cloud, house, farm, tractor, jeep, cow, tree, kite, woman, whale, rabbit, pond, flowers, grass, dog, bicycle, road, goat, boat, duck, and fish. So children, what things did you see in the farmhouse? Let's see their names again. मुलांना फार्म हाऊस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या, त्यांची नावे आपण पुन्हा पाहू. तुम्ही हे सर्व शब्द पुन्हा पहा. सन, बर्ड्स, स्काय, क्लाउड, हाऊस, फार्म, जीप, ट्रॅक्टर, काऊ, ट्री, वेल, रॅबिट, फ्लॉवर्स, ग्रास, पॉन्ड, रोड, स्टोन, bicycle, goat, fish, dog, boat, duck, look at the picture and answer. मुलांनो, आता चित्र पहा आणि चित्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. चित्राचं नीट निरीक्षण करा आणि त्या चित्रात कोण काय करत आहे यावर आधारित आपण प्रश्न विचारू आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी दिली जातात ते सुद्धा पाहूया. Look at this picture and the question is,
Who is riding a bicycle? Answer. A girl is riding a bicycle. Question. Where are the fishes? Answer. The fishes are in the water. Look at the picture again. Question is, what is the boy doing? The boy is flying a kite. Question. Where is the rabbit? Answer. The rabbit is on the grass. Now see again the picture. Question. How many birds are flying? Answer. 4 birds are flying. Question. What is the woman carrying? Answer. The woman is carrying the pot. मुलांनो, फार्म हाऊस या पाठामध्ये आपण अनेक चित्र पाहिली. या चित्रांना इंग्रजीत नाव काय आहे ते सुद्धा आपण शिकलो. हे सर्व शब्द तुम्ही पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करा. हे सर्व शब्द तुमच्या वहीत लिहा. आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय मुलांनो.